नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या YouTube चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 23-24 या विषयी आपण आपल्या चॅनलवरती लगातार व्हिडिओ सिरीज चालूच आहेत. वेगवेगळ्या समस्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकत आलो. आतापर्यंत आपण खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांचं काही प्रश्न आहेत का स्किल टेस्ट कधी होईल? स्किल टेस्ट लांबणीवरती चाललेले आहेत. अजूनही स्किल टेस्ट झाली नाही. रोज खूप सारे मेसेज माझ्या WhatsAppवरती किंवा आपल्या YouTube चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, स्किल टेस्टची प्रोव्हिजन चालू आहे. बॅकएंडला, बॅकग्राऊंडला ह्या सगळ्या प्रोसेस चालू आहेत आणि लवकरच आपल्याला स्किल टेस्ट संदर्भात गुड न्यूज भेटेल किंवा स्किल टेस्ट कधी होईल याची तारीख आपल्याला मिळेल. थोडीशी वाट बघा. या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत आणि लवकरच आपली स्किल टेस्ट होईल. त्यामुळे स्किल टेस्ट कधी होईल हा प्रश्न तुमचा लवकरच निकाली निघणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवत आहोत. खूप सारे विद्यार्थी मला मेसेज करतात, कॉल करतात आणि खूप सारे विद्यार्थ्यांचे मी काही स्क्रीनशॉट पण मागवत असतो. काही गोष्टीचं माझ्या असं निदर्शनास आलं का विद्यार्थी फक्त आणि फक्त टायपिंगची प्रॅक्टिस करतात, ते की स्ट्रोक काउंट करतात, ते शब्द काउंट करतात का माझे 260 होतात, 270 होतात, 300 शब्द होतात, 350 होतात, 350 होतात, जे काय असेल. पण खूप कमी विद्यार्थी आहे का जे ते विद्यार्थी त्याच्यामधील चुका मोजतात. खरं बघायला गेलं प्रामाणिकपणाने तुम्ही स्वतः उत्तर द्या. तुम्ही पॅसेज टाईप केल्यावरती चुका मोजतात तर त्याचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडनं मनाच्या मनात नाही असेल. कारण तुम्ही फक्त पॅसेज टाईप करतात, वर्डमध्ये असेल किंवा माझ्या सॉफ्टवेअरमध्ये असेल, कुठेही किंवा लिब्रा ऑफिसमध्ये असेल आणि त्याच्यामधल्या चुका कधीतरी तुम्ही मोजतात आणि एक अंदाज बांधतात, काही नाही 10-15 चुका होऊन जाईल. फक्त तुम्ही आता तुमचं जे गणित आहे 10 मिनिटामध्ये माझे किती शब्द होतात हे तुम्ही आता सध्या गृहीत धरलेलं आहे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. 1 ते 2 आठवडे आपल्याला स्किल टेस्ट ऍक्च्युली देण्यासाठी वेळ आहे. तुम्ही हा विषय थोडा गंभीर घ्या. पॅसेज टाईप केल्यावरती त्याच्यातल्या चुका मोजा, प्रामाणिकपणाने मोजा. किती शब्द ॲक्युरेट आहेत आणि ॲक्युरेट शब्द किती टाईप होतात ते तुम्ही काउंट. परत लक्षात ठेवा, गणित तुम्हाला समजून सांगतो. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भ्रम तयार झालेला आहे किंवा एक थोडंसं त्यांना समज तयार झालेला आहे का चालणी परीक्षेमध्ये मला चांगल्या प्रकारचे मार्क आहेत, ते मार्क इकडे मी कव्हर करू शकेल, इकडे जरी कमी पडले तरी मला ते गोष्ट तारून नेईल. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, चालणी परीक्षेचे मार्क हे तिथपर्यंतच आहेत. तुम्ही त्याच्या पुढे क्वालिफाय झाले, ते मार्क तिथे स्टॉप झाले. आता तुमचा दुसरा टप्पा चालू आहे, तो आहे स्किल टेस्टचा. आणि स्किल टेस्टमध्ये आपल्याला मराठीसाठी 300 शब्द आहे, इंग्लिशसाठी 400 शब्द आहे. इथं कोणत्या प्रकारचा की स्ट्रोक नाहीयेत. खूप सारे विद्यार्थी MPCचे आहेत, हुशार आहेत. परत ते विद्यार्थी त्या सगळ्या गोष्टीला की स्ट्रोकमध्ये परत घेऊन जातात आणि आमचा स्पीड एवढा आहे, आमचा स्पीड तेवढा आहे, तेवढे की स्ट्रोक होतात, तेवढे की स्ट्रोक होतात. इथं हा की स्ट्रोकचा खेळ नाहीये, इथं स्पीडचाही खेळ नाहीये, इथं खेळ सगळा आहे शब्दांचा. 300 शब्दामध्ये कमीत कमी 235 शब्द आपल्याला करेक्ट पाहिजेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये 335 शब्द आपल्याला करेक्ट पाहिजे. आता सध्या तुमची जी काय प्रॅक्टिस होत असेल, तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणानं तुम्ही शब्द चुकलेले मोजा. प्रत्येक पॅसेज नंतर मोजा आणि प्रत्येक पॅसेजमध्ये मग तुम्ही विचार करा, समजा उद्या आपली जर स्किल टेस्ट घेतली तर खरंच आपण क्वालिफाय होऊ का? त्याचं उत्तर जर तुमच्या मनामध्ये नाही असेल तर मग अजून वेळ गेली नाही, प्रॅक्टिसला सुरुवात करा चांगल्या प्रकारे. खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात, तर काहीतरी टिप्स द्या, ट्रिक्स सांगा, काहीतरी मार्गदर्शन करा. तुमच्या सगळ्यांच्या भावना मी लक्षात घेतो, माझ्या त्या लक्षातही येतात. पण कुठेतरी एक लिमिट तयार झालेला असतो. तुम्ही माझ्यापासून खूप कोसो मील अंतरावरती आहात. आपला जो संवाद होतो तो व्हिडिओमधून संवाद होतो. जेवढ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याच्या पुढचा जो प्रवास असतो टायपिंगचा, हा असतो डायरेक्ट निरीक्षणच. जर मला तुम्हाला गाईड करायचं असेल टायपिंगमध्ये तर तुमचं टायपिंगचं पोझिशन बसण्याची कशी आहे, तुम्ही टायपिंग करताना कसं टायपिंग करतात, नक्की तुमचं चुकतं कुठे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न आल्यावरती मी त्यांच्याकडनं व्हिडिओ मागवून घेतो, तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, तुम्ही कशा प्रकारे टाईप करता. पण त्याच्यामध्ये काही चुका मला दिसून येतात, त्याच्यावरती मी गाईड करतो. तरी पण सगळ्या ठिकाणी मी पोहोचू शकेल असं मला वाटत नाही किंवा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल असंही वाटत. मग तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर स्थानिक लेवलला कोणी टायपिंगवाला असेल त्याचं मार्गदर्शन घ्या किंवा तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी वेगवेगळी तयार करा. पण तुम्हाला मराठीमध्ये कमीत कमी 235 शब्द करेक्ट येणं गरजेचं आहे आणि इंग्लिशमध्ये 335 शब्द करेक्ट येणं गरजेचं. पण तिच्या एवढ्यावरती थांबून चालणार नाही. तर काही विद्यार्थी जर त्यांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस असेल आणि त्यांची जर ॲक्युरेसी चांगली असेल, म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्धा चांगली आहे तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला क्वालिफाय होऊन चालणार नाही, तर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये रँकिंग चांगली घ्यावी लागेल. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची स्पर्धा आहे याचा काही अंदाज बांधता येऊ शकत. पण अंदाजे ज्या मेगा सिटीज आहेत, पुणे, मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नागपूर, अशा ज्या मोठमोठ्या ज्या मेगा सिटीज आहेत किंवा जिल्हे आहेत, त्या ठिकाणी जी भौतिक उपकरणे असतात
किंवा जे सुखसुविधा असतात त्या इझी अवेलेबल असतात. त्यामुळे तिथले विद्यार्थी जे स्थायिक आहेत मोठ्या शहरी भागात त्यांच्याकडे लॅपटॉप्स आहे, कॉम्प्युटर्स आहेत, ते जास्त प्रकारचे प्रिंटआउट काढू शकतात, जास्तीत जास्त टायपिंग करतात. तर अशा विद्यार्थ्यांच्या बरोबर आपल्याला जर टिकायचं असेल, तर आपल्यालाही चांगल्या प्रकारचं स्किल टेस्ट येणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असाच आहे का कोणत्या शहरामध्ये कशा प्रकारची कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, त्याचा अंदाज बांधता येत नसल्यामुळे आपल्याला स्पर्धेमध्ये सर्वोत्तम किंवा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. मग त्यासाठी 300 शब्दाचं टार्गेट आहे मराठीसाठी आणि 400 शब्दाचं टार्गेट आहे इंग्लिशसाठी. याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे कसा परफॉर्मन्स देऊ शकतो याच्यावरती तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन तयार करा. मग खूप सारे विद्यार्थी बोलतात, सर आम्ही ते शब्द टाइप केले होते, माझा पॅसेजचा पूर्ण टाइप झाला होता, तरी पण मी क्वालिफाय झालो नाही. की नंतर येणारे मेसेज हे याच्यासाठी असू शकतात, जरी पॅसेज पूर्ण टाइप झाला त्याच्यामध्ये चुका जास्त असू शकतात किंवा आपण त्या स्पर्धेमध्ये चांगल्या रँकिंगमध्ये टिकू नाही शकतो. शेवटी ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपला परफॉर्मन्स हा बेस्ट आणि बेस्टच दिला पाहिजे. जर बघितलं तर तुमची फेबमध्ये एक्झाम झालेली आहे आणि फेबपासून तुम्हाला टायपिंगसाठी वेळ दिलेला आहे. तुम्ही टायपिंग केली नाही, तुमच्याकडे वेळ नव्हता, तुम्ही इतर अभ्यास करत होता. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी वेळ हा कोर्टाने तुम्हाला भरपूर दिलेला आहे. एक जर पकडला तर 6 महिन्याचा कालावधी आता लोटलेला आहे. तेवढ्या कालावधीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून प्रॅक्टिस केली असेल त्यांचा परफॉर्मन्स चांगलाच असणार आहे नक्की. मग ह्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपला परफॉर्मन्स चांगला असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने विचार करा आणि बेस्टच्या बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा विचार करा. आता परत तुम्ही उद्या मला मेसेज कराल, सर मार्गदर्शन करा, स्पीड कसं वाढवणार, 3 शब्द कसे होणार, इंग्लिशमध्ये आम्ही कसं प्रॅक्टिस करू. परत तुमचे खूप सारे प्रश्न आहेत आणि खरं सांगू मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मला बघून कधी कधी मला वाईट वाटतं की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण फिजिकली पोहोचणंही खूप गरजेचं आहे. कारण व्हिडिओच्या माध्यमातून एवढं मार्गदर्शन होऊ शकत नाही जेवढं फिजिकली होऊ शकतं. पण मग तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुठेही जिथं चांगल्या प्रकारचं टायपिंगचं तुम्हाला ज्ञान मिळू शकेल, जिथं तुमचं चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील फिजिकली बघून, तर नक्की तुमचं काय चुकतं, काय केलं पाहिजे, अशा ठिकाणची तुम्ही मदत घ्या, शोधा. शक्य असेल तर तिथे जा तुम्ही. कारण ही गोष्ट गरजेची आहे. कारण ही शेवट स्पर्धा आहे आणि स्पर्धेमधून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला चांगला परफॉर्मन्स देणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी मला जाणवल्या म्हणून मी आपल्याशी संवाद साधायला आजचा व्हिडिओ बनवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये मॉक टेस्ट घेणार होतो. मॉक टेस्ट ही कोर्टाच्या टेस्ट सारखीच आपण घेणार होतो हार्ड कॉपीवर. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ती मॉक टेस्ट राबवणार होतो. पण काही जिल्ह्यामधले काही सेंटरला मी कॉल केले तर त्या सेंटरची जी पैशाची मागणी होती पर स्टुडंट ती जास्त होती. पर स्टुडंट 100 ते 150 रुपये आम्हाला द्या. कारण ऑलरेडी आमचे स्टुडंट ऑलरेडी असतात ते डिस्टर्ब होतं. त्याऐवजी आम्हाला त्यांची मॉक टेस्ट घ्यावा लागेल, त्यांचा पेपर तपासावा लागेल, त्यांना हार्ड कॉपी द्यावा लागेल आणि थोडं सगळं करू नये 100 ते 150 रुपये भरून कोर्टासारखं जर माहोल तयार झाला नाही तर मग एवढे पैसे आपण भरलेलेही पण आपले वाया जातात. आणि मला आता विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीत टाकायचं माझी तरी इच्छा नाही. म्हणून जिल्ह्यावाईज जी एक्झाम घेणार होतो हार्ड कॉपीवरती, ती सध्या हार्ड कॉपीवरती आपण एक्झाम घेणार नाही. आता आपण जी एक्झाम घेणार आहे मॉक टेस्ट ती आपण आपल्या सॉफ्टवेअरवरतीच घेणार आहोत. आहे त्याच जागेवरती आहे, तुम्ही जिथं बसलेला आहे त्याच प्रिमायसेस मधून ती एक्झाम आपण कंडक्ट करणार आहोत. येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये ही एक्झाम आपण कंडक्ट करण्याचा विचार करत आहोत. ऑनलाईन एक्झाम असेल, हार्ड कॉपीवरती एक्झाम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो. याचा डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच प्रसारित करत आहोत. ही एक्झाम कशी असेल, त्याचे रूल्स काय असतील, यांनी आपल्याला काय फायदा होऊ शकेल ते एक्झॅक्ट आपल्याला कळेल. आपण कुठे आहोत इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर. हा सगळा डेटा कलेक्ट होईल. याचा आपण रिपोर्ट तयार करणार आहोत. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती क्वालिफाय होऊ शकतात आणि किती फेल झालेले आहे. प्रामाणिकपणाने तुम्ही एक्झाम द्या. हा डेटा ज्यावेळेस आपण रिपोर्ट देणार त्याच्यात कोणत्या विद्यार्थ्याचं नाव नसणार आहे. फक्त आपण त्या जिल्ह्याचा रिपोर्ट देऊ तर किती विद्यार्थी पास आहे, किती फेल आहे, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर महाराष्ट्रात, असं सगळं आपण नॉर्मली जो तुम्ही जर बघितलं असेल न्यूज चॅनलला तर तशा प्रकारचा रिपोर्ट आपण देणार. त्याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचं नाव येणार नाही, त्याच्यामुळे ते कळणार नाही तर कोण विद्यार्थी फेल झाला किंवा कोण पास झाला. हा डेटा गोपनीय असेल, तो फक्त माझ्याकडेच असेल, अजून कोणाकडे तो डेटा नसणार. पण ही ऑनलाईन आपण एक्झाम घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नेक्स्ट वीकमध्ये याचा डिटेल्स व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीज संबंधी म्हणजे स्किल टेस्ट संदर्भात अजूनही खूप सारे असे छोटे छोटे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. कीबोर्ड टेस्टचा व्हिडिओ येईल, एक्झामला जाताना काय तयारी करायची, त्या वेळेस त्या परिस्थितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती कंटिन्यू चालूच राहणार. फक्त आजचा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी आहे तर प्रामाणिकपणाने तुम्ही तुमच्या पॅसेजमधल्या चुका मोजा आणि 300-400 शब्दाच्या गणितामध्ये बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला कसा देता येईल त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्ही तयारीला. वेळ अजून गेलेली नाही.
वेळ आहेत, 15 दिवस आहेत आणि ह्या 15 दिवसामध्ये काहीही होऊ शकतं. अशक्य काहीही नाही, सगळं शक्य. पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणावरती मेहनत करावी लागते. तुम्ही मेहनत करतच आहात, खूप मोठ्या प्रमाणावरती मेहनत करत आहात. फक्त कुठेतरी काहीतरी मार्गदर्शन कमी जास्त पडत असेल, कुठेतरी चुका होत असतील, की ज्या तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी ते जाणवत नाही, पण ते दुसऱ्याला जाणवू शकत असेल आणि त्यामुळं कुठेतरी स्पीडला स्टॉप भेटतो किंवा काहीतरी ठिकाणी आपण कानाडोळा पण केला जातो. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने विचार, हा सगळा विचार करून पुढच्या तयारीला तुम्ही लाग. जर चांगल्या प्रकारची टायपिंग स्किल असेल तर खूपच चांगलं आहे. थोडीशी वाईट परिस्थिती असेल, स्पीड बसत नसेल, शब्द कमी होत असेल तर त्याच्यावरती काम करा. नक्कीच प्रगती होईल. आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. पुढचा व्हिडिओ आपला हा मॉक टेस्टच्या संदर्भातला असेल. आपण मॉक टेस्ट कशी घेणार आहोत, ती कशी राबवणार आहोत आणि याच्यातून आपल्याला काय फायदे होणार आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आपल्याला काय बघायचंय तर आपल्याला ॲक्युरसी वरती चांगल्या प्रकारे काम करायचं आहे आणि आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स द्यायचा आहे. हा आपल्या आजच्या व्हिडिओचा सारांश. अजूनही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. फोन नंबर आहे माझा, कॉल करा, मेसेज करा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.